इतरांना वाचायला धावला आणि स्वतःचाच जीव गेला. समृद्धी महामार्गावर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच हादरून सोडलं आहे. कारंजाजवळील मुंबई कॉर्नरवर शनिवारी पहाटे चॅनल क्रमांक 197 हा भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे जाणारा ट्रक डिझेल पाईप फुटल्यामुळे वेगवान लेनमध्ये बंद पडला. धोक्याची जाणीव होताच चालकाने वारंवार हेल्पलाईनवर संपर्क साधला, बॅरिकेड लावण्याची विनंती केली, पण मदत अखेरच्या क्षणापर्यंत पोहोचलेली नव्हती. उलट अपघात टाळण्यासाठी तो स्वतः रस्त्यावर उतरून येणाऱ्या वाहनांना इशारे देत राहिला. मात्र सकाळी 5 वाजता मागून आलेल्या एका ट्रकने त्याला जोरदार धडक दिली आणि इतरांना वाचवणारा हा चालक स्वतःच्याच मृत्यूच्या विळख्यात सापडला. जखमी अवस्थेत असतानाही त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनची गरज होती, पण क्रेनमध्ये डिझेल नाही असे सांगत विलंब केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षदर्शींचा दावा, वेळेत मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता असा आहे. या अपघातात फुलचंद यादव वय वर्ष 30 यांचा मृत्यू झाला, तर 1 जण हे जखमी आहेत. समृद्धी महामार्गावर सुरक्षा यंत्रणेचा प्रचंड अभाव आणि हलगर्जीपणा दिसून येतोय. अखेर अजून किती जीव जाणार असा प्रश्नच या निमित्ताने उपस्थित होत आहे. डिजिटल महाभूमीसाठी दिनेश पठाडे, वाशिम. सर, मेरी गाड़ी जो है 2 बजे रात का डीजल पाइप फट गया। जगह पे हमारी गाड़ी जो है जाम हो गई, गाड़ी स्टार्ट नहीं हो रही थी। 2 बजे से हम लोग जो है जितने रोड के अधिकारी हैं, पुलिस वाले हैं, सबको फ़ोन किया है, कोई आया नहीं। 4:30 बजे ये गाड़ी पीछे से आई, हमारे गाड़ी में मार दिया, ड्राइवर जगह पे ख़त्म हो गया। अगर कोई साहब आके और बैरिकेड पीछे लगा दिए होते तो एक्सीडेंट नहीं होता, लेकिन कोई साहब सुना नहीं। फ़ोन करते रह गए हम लोग 3-4 घंटा, कोई आया ही नहीं। बोलते हैं 10 मिनट में जाएगा, 10 मिनट में जाएगा। सुबह हो गया तब साहब लोग आए। ये जो क्रेन है, ये क्रेन का जो ठेकेदार है उसने बोला डीजल नहीं करके, ऐसा बोला था ना?